घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महापौर पदाचा भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून येते। शिवसेनेच्या भूमिकेमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना निर्देश दिले असल्याची चर्चा आहे। मात्र मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आलाय। ठाण्याच्या महापौर पदासाठीही भाजपनं 2 वर्षांचा दावा कायम ठेवलाय। मुंबई महापालिका निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार आहे अशी माहिती समोर येते। या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी उपस्थित असतील। महाराष्ट्रातील 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये एकूण आरक्षणाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन झालं। या संदर्भात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल असून त्यावर बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावरच ही सुनावणी होत आहे। मुंबईतील बंडखोर युनुस खाननं जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा दिलाय। प्रभाग क्रमांक 30 मध्ये दिसल्यास सोडणार नाही। एकेकाळचे खंदे समर्थक युनुस खानने आव्हाडांना धमकी दिली आहे। मुलीला उमेदवारी न दिल्यानं युनुस खाननं बंडखोरी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपा शिवसेना युती करण्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती आहे। मध्यरात्रीपर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मध्यरात्रीपर्यंत बैठक चालली। या बैठकीला भाजप नेते अतुल सावे, खासदार भागवत कराड, शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। रायगडात महायुती म्हणून निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील नेत्यांनी भूमिका घेतली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती होईल असा आशावाद शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी व्यक्त केलाय। शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वानं याबाबत बैठका घेऊन महायुती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याची तयारी शिवसेनेनं दाखवली आहे। रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग पाहायला मिळते। आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 12 तर पंचायत समितीसाठी 11 असे 23 अर्ज दाखल झाले। अर्ज दाखल करण्याची आज आणि उद्या असे 2 दिवस उरले। त्यामुळे आता 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होईल असा अंदाज आहे। अमरावती महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर होणार असा दावा काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केलाय। कोणत्याही परिस्थितीशी भाजपचा महापौर बसायला नको याचा प्रयत्न करत आहोत असंही सुनील देशमुख यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दावोसमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्लसबर्गचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला, ज्यात अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। या गुंतवणुकीतून 750 नवीन रोजगार संधी निर्माण होतील। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावली असून महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक आणणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। राजकारण लय वंगाळ, तुम्ही काम धंदा करा असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय। शिरूरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आवाहन केलंय। माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा धमकी आली आहे। अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून अज्ञात व्यक्तींविरोधात राजपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शिवसेनेच्या नगरसेवकांचा पंचतारांकित हॉटेलमधील व्हिडिओ समोर आलाय। नगरसेवक एकमेकांशी संवाद साधत असल्याचं समोर येत असून नगरसेवकांचा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे। संभाजीनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक रिंगणात उतरले। बारामती परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करण्यात आली असून हाके बारामती जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत। भारतातले 100% मुसलमान हे हिंदूच आहे असं वादग्रस्त वक्तव्य हिंदू धर्म जागृती सभेत कालीचरण महाराजांनी केलंय। राजकारण्यांच्या हिंदुत्वावरही कालीचरण महाराज घसरले।
महायुतीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक होणार आहे। मनपातील सत्ता स्थापनेसाठी चर्चा होणार असून बैठकीला प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। कोल्हापुरात महापौर पदावरून काँग्रेस शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते असं वक्तव्य सतेज पाटलांनी केलंय। सतेज पाटलांच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलंय। नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या मनसेचा एकमेव नगरसेवक विजय झालाय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मधून मनसेच्या उमेदवार मयुरी पवार यांचा विजय झालाय। पक्षाची ताकद कमी झाली असली तरी पुन्हा संघटना बांधून पक्ष वाढवणार असल्याचं मयुरी पवार यांनी म्हटलंय। रायगडच्या निजामपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या उमेदवारानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। निजामपूर ते माणगाव दरम्यान रॅली काढण्यात आली असून रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत हा प्रवेश झाला। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार आहे। जिथे युतीत लढलो तिथे महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। मुंबईत बिहार भवन बांधण्याला मनसेचा विरोध आहे। मुंबईत बिहार भवन बांधू देणार नाही असं वक्तव्य यशवंत किल्लेदार यांनी केलंय। रायगडमध्ये शिवसेनेनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून प्रचाराला प्रारंभ केला असून यावेळी मंत्री भरत गोगावलेंच्या पत्नी सुषमा गोगावले उपस्थित होत्या। सिंधुदुर्गात परिषद पंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र असून महायुती जाहीर होताच नाराजी नाट्य सुरू झालंय। भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादींसह ठाकरे गटाची आघाडी आहे। परिषद आणि पंचायत निवडणुकीत पवार आणि ठाकरे गट एकत्र आले। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि ठाकरे मशाल चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर एमआयएमनं संशय व्यक्त केला। या निकालाची चौकशी व्हावी अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केली आहे। तर सोलापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची माहितीही दिली आहे। नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत सत्तेत आले तर आनंदच आहे असं वक्तव्य भाजपच्या सुनील केदार यांनी केलंय। मात्र या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। लवकरच गटनेता निवडला जाईल अशी माहिती केदार यांनी दिली आहे। प्रशांत जगतापांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगतापांचं अभिनंदन केलं। प्रशांत जगताप यांनी कोंढवा आणि वानवडी परिसरातून एकूण 5 नगरसेवक निवडून आणलेत। संभाजीनगरमधील ठाकरे पक्षाच्या विजयी उमेदवारांचा अंबादास दानवे यांनी सत्कार केला। नगरसेवक रशीद मामू यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार केला। यावेळी दानवेंनी नगरसेवकांसोबत संवाद साधला। भांडूपमधून अपक्ष निवडणूक लढलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांनी संदीप देशपांडेंची भेट घेतली। अनिशा माझगावकर यांनी इच्छुक असलेली जागा ठाकरे गटाला मिळाली होती। त्यामुळे अनिशा माझगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार आहे।